वेदा, काय झालं? काही हवंय का तुला? मला ना थोडं तुझ्याशी बोलायचंय. अगं मग बोल ना. सुनीता ताई, ते ना आमचं जरा सिक्रेट आहे. वेदा, बरं कळलं. वेदा, असं करतं का कोणी? बरं बोल, काय झालं? काय सिक्रेट आहे? शाब्बास माया, खोटं बोलणं खूप छान जमतं का तुला? आज मीराला पण बऱ्यापैकी घोळात घेतलंस तू. मॅडम, अहो तुम्हाला मी कधी अपसेट केलंय का? माझा सक्सेस रेशियो 99% आहे. माया, अहो मॅडम, लास्ट टाइम सुद्धा माझा प्लॅन, माझं एक्झिक्युशन परफेक्ट होतं. ते मदन पिऱ्यामुळे सगळा घोळ झाला. हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तुला आणखी खोटारडेपणा करून त्या मीराचं मन जिंकायचंय. ओके, कसं? तुझी जी टीम आहे त्यांचा वापर कर. ऐक, माया मावशी तुझी सिस्टर आहे असं म्हणतात. तिचा ना एक प्रॉब्लेम आहे, माहितीये का तुला? थांब मी सांगते. ती ना स्वतःशीच बडबडत असते. वेदा, बरोबर आहे तुझं बाळा. बरोबर बोललीस तू. मी खरंच स्वतःशी बडबडत असते, पण त्याचा अर्थ असं नाहीये की मला मेंटल प्रॉब्लेम्स आहेत. कसं सांगू तुला आता वेदा? वेदा, बोल माया. म्हणजे जास्त वेळ नाही घेणार मी. इट्स ओके माया, बोल काय झालं? अथर्व, थँक्यू सो मच. तू मीराला इतकी मदत केलीस. तुझ्यामुळे तिला तिची बहीण सापडली आणि अल्टिमेटली मला माझी बहीण सापडली इतक्या वर्षाने. पण ना फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की मीराने अजून मला तिची बहीण म्हणून स्वीकारलं नाहीये रे. मला कारण सुद्धा माहित नाही ती मला का स्वीकारत नाहीये. ती काही बोलली का तुझ्याशी? हा अथर्व, मी तिच्यासाठी स्वतःमध्ये सगळे बदल करायला तयार आहे. अरे तिच्यासाठी मी हे घर सोडून जायला निघालेले, पण नाही जाऊ शकले रे. माझा खूप जीव आहे तिच्यावर, माझ्या बहिणीवर. प्लीज अथर्व, एकदा बोल ना तिच्याशी. हा, समजाव ना तिला. तिच्यासाठी मी सगळे बदल करेन, प्लीज. माया, सॉरी. बोलशील? माया, तुझं आणि मीराचं रक्ताचं नातं आहे. रक्ताची नाती अशी सहज तुटत नाहीत. आय थिंक ऑल यू हॅव टू डू इज वेट. जरा पेशन्स ठेव, सगळं ठीक होईल. अंबिका, तुला कळतंय का? तुझा जीव घेऊन अजूनही मी याच घरात आहे. कळतंय तुला ही माया काय चीज आहे? आणि अशीच एक दिवस तुझी बहीण मीरा तिच्या नाकावर टिचून या घराची सून होणार आहे मी. मार्जरी, तुला माझा अभिमान वाटेल असं कार्य केलंय मी. सगळं आपल्या मनासारखं घडतंय. अंबिका, तिला तर आपण कैद केलंय. त्यामुळे मीराला हे कधीच कळणार नाही की अंबिका तिची सख्खी बहीण आहे.
मनुष्य आणि आत्म्याची जोडी आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा होती आणि ती जोडीचं पण तोडली. काय झालं मार्जरी? कसला विचार करतेस? सगळं ठीक होतंय हे तुला दिसतंय मंजिरी, पण मला बाहेरून येणारं एक मोठं वादळ दिसतंय. कोणतं वादळ? नवरात्रीचे 9 दिवस. ह्या काळात नेमकं काय घडेल सांगता येत नाही. मग आता मला पुन्हा त्रास होऊ शकतो? तू मीराच्या पाया पडलीस, आधी सारखा त्रास होणार नाही तुला. मीरा महागौरीला म्हणत नसली तरी तिच्यावर महागौरीचा आशीर्वाद आहे. तिच्यामुळे तुला पवित्र कार्यात कुठलाही त्रास होणार नाही. त्यामुळे तू निर्धास्त होऊन नवरात्र कर. पण मग या 9 दिवसात मी काय करायला हवं? सगळ्या गोष्टीवर नीट पाळत ठेवावी लागेल. एक छोटी चूक सुद्धा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते, लक्षात ठेव. अंत अस्ति प्रारंभ.